तिसरं तुम्ही काय करू शकता, जे तुमचं व्हिडिओचं डिस्क्रिप्शन असतं त्यामध्ये तुम्ही काय सर्व्हिस देता, तुम्ही कुठलं काम करता आणि तुम्ही कशाबद्दल काम करता, तुम्ही कोणाला सर्व्हिस देऊ शकता, कशाबद्दलची सर्व्हिस तुम्ही कशाबद्दलचं तुम्ही काम करता, अशा पद्धतीची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकायची आहे. तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुमचं इंस्टाग्राम, ईमेलचं सगळं कॉन्टॅक्ट तुम्हाला तिथे ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रोफेशनल व्हायचं आहे त्यामध्ये. आणि समोरच्याला असं लिहायचं आहे, जर तुम्हाला ही सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सर्व्हिस मिळणे हे सोपे होईल. अशा पद्धतीने तुम्ही डिस्क्रिप्शनला तुमचं सगळी इन्फॉर्मेशन प्रोफेशनली लावून तुमचा जो सायलेन्स मिळायला तुम्हाला खूप जास्त सोपी होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला प्रूफ दाखवणे जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण कुठलंही काम करतो तेव्हा आता समजा एक दुकान टाकलं आहे, एखादा बिझनेस टाकला आहे, तर डायरेक्ट आपले कस्टमर वाढणार नाही आहे. आपण त्यासाठी काय करतो, छोटे छोटे सॅम्पल्स बनवतो. मग ते सॅम्पल्स पहिले दाखवतो. जर समोरच्याला आवडले तर मग काय करतं समोरचा, ते घेतं. तशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या जे सर्व्हिस आहे त्याचं प्रूफ दाखवायचं आहे. रेकॉर्डिंग द्वारे दाखवा, कुठल्या व्हिडिओद्वारे दाखवा. तुमच्या पद्धतीने तुम्हाला समोरच्याला प्रूफ दाखवायचं आहे. त्याने काय होणार, तुमच्यावरचा ट्रस्ट समोरच्याचा जास्त वाढेल आणि जितका ट्रस्ट वाढेल तितकं तुम्हाला सायलेन्स मिळायला सोपं होईल. ठीक आहे.